नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक मिनी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? सगळ्यांनी काळजी घ्या. पाऊस पण खूप लागते आमच्याकडे. कालपासून म्हणजे खूपच पाऊस आहे. कालपासून जास्त वाढला आहे पाऊस आमच्या इथे. आणि चक्रीवादळ तर खूपच आहे. आज शाळेला सुट्टी पण दिली नाही. तुमच्याकडे आहे का शाळेला सुट्टी? सांगा. शासनाने शाळेला सुट्टी दिली. आज क्लासला पण सुट्टी आहे मुलांना. सकाळी उठले, झाडू वगैरे मारलं, कपडे वगैरे वाळलेत, ते वाळलेले सगळे कपडे काढले. कारण की बाहेर कपडे टाकते दिवसभर, दुपारनंतर जे कपडे आतमध्ये फॅनवरती घेते, छोटे कपडे, मोठे कपडे बेडरूममध्ये टाकते, म्हणजे ते वाळल्या जातात. आतमध्ये थंड, बाहेर थंड पडून जातात. घरातल्या गरम वाफ्याने जरा वाळल्या जातात कपडे. त्याच्यानंतर मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या, नाश्ता वगैरे केलेला आम्ही, कपडे वगैरे धुतले आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया. हळूहळू स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. बघा, वांगं भरीत केलं, भात, डाळ, त्याच्यानंतर आता ज्वारीची भाकर केली आहे, भाकरी बनवली ज्वारीची. कारण की मुलं घरी असते नसते तरी जेवण सगळंच करावं लागतं. म्हणजे आता समजा दररोज घरी येतो, शाळेत गेला तरी 12 वाजेपर्यंत घरी येतो. कारण की सकाळी सीटला टाकले मी, त्यामुळे घरी येतो तो दुपारचा. दररोज सगळं जेवण करावंच लागतं. पावसामुळे पण सुट्टीच आहे. रात्रीची भाकरी बघा, शिळी भाकरी टाकत नाही, गरम करून चांगली मी खात असते बरं का. गरम करून चांगलं कडक केली की छान लागते भाकरी, मला आवडते. मी ह्या 4 भाकऱ्या केल्या ज्वारीच्या. गरम गरमच केल्या की छान लागतात. आता 4 भाकऱ्या केल्या. भांडी वगैरे आवरले. मणक्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे मला. तर तुमच्या काय औषध वगैरे असेल तर सांगा मणक्यावरती. भयानक मला मणक्याचा त्रास व्हायला लागला बरं का. हे सगळं भामात दुखत आहे. डॉक्टरकडे जात नाही आहे सध्या. म्हटलं जर डॉक्टर अजून काय सांगितलं ते सगळं बोंबललं. हात पण दुखते, हाताला जी गाठ आलेली आहे ती रात्री तर भयंकर दुखत होती, ती पण दुखायला लागली. हात पण दुखतोय, काम सुचत नाही. पण काय करायचं, एकदा दुखायला आला की माणसाला काही कामच सुचत नाही. तरी मग म्हणतात चला, मुलांसाठी तर उठून करावंच लागते. आपलं दुखलं तरी मुलांसाठी उठून करावंच लागतं सगळ्या गोष्टी, बरोबर की नाही. आता एवढं मला उभं राहत नाही. आणि एवढा पाऊस लागतो बाहेर तरी खूप गरम होते. बघा, बघू शकता कसं घाम आले. खूप गरम होते. पाऊस लागतो तरी गरमी वाढली. लढाई काही काम करून देत नाही म्हणून तिला पोयम लावून दिलेली. सगळं तर जेवण आवडत पण त्याला पोयम लावून दिली. म्हणजे पोयम बघतच दुसरं असं काय तिला लावून देत नाही मोबाईलमध्ये. कशाला बसावं गं? हां, काल आमच्या इथं पाणी साचलं, आज पण साचलं आहे बघा. समोरच भरलं आहे पूर. तुम्हाला दिसेल का नाही काय माहीत नाही. ऐका, समोरच भरलं आहे. आणि काल तर खूपच होता पाऊस, आज पण आहेच. अयो देवा देवा देवा. आणि हा बसला इकडे अभ्यासाला आता. आणि ती जाऊन बसली खिडकीत. ते बघा, त्या खिडकीत बसते आणि त्या खिडकीतून उड्या मारते. तिथून वर कुठे गेली का ते? मग पिलूकडे बसले. बाई 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 बाई. ती बघा, ते बघा, तिथून उड्या मारते. लाईट पण नाही आहे, सोमवार आहे तर लाईट पण नाही. नशीब मी काल पाणी सोडून घेतलेलं, नाहीतर आज काय खरं नव्हतं. मी काल लगेच संध्याकाळी पाणी वगैरे, टाकी वगैरे भरून घेतली. आणि सध्या आपले ब्लॉग येत नाहीत, काही नाही. कारण की मला ना खूप त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळं चला म्हटलं तर बाय सगळ्यांना. भेटूया आपण पुढच्या नवीन एक मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ सगळ्यांनी बघत जा.